कसे आहेत सगळे? मजेत आहे ना? आपला चॅनल बघताय ना? चॅनल बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. हे बघा आज मी कुठं आलेलो आहे, जे त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं कॅम्पिंग आहे, रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टलाच आलेलं आहे. फक्त आजचा जो विषय आहे तो आहे क्रिसमसचा. तर क्रिसमसची नाईट व्ह्यू कशी असतो हे तुम्हाला दाखवणार आहे, तर बघा. हा पूर्ण पवना डॅमचा एरिया आहे आणि आपण आहे ते नेचर बेस कॅम्पिंगला. हेच सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवलेल्या होत्या. हे छोटे छोटे कॉटेज, समोर डायनिंग एरिया, हे वुडन कॉटेज, बाजूला AC कॉटेज, हा हार्ट शेपमधला झुला. इथून आपण खाली गेल्यानंतर क्रिसमस ट्री आणि फूड पार्टी व्ह्यू. हे छोटे छोटे टेंट मागच्या वेळेला आपल्याला बघायला मिळाले नव्हते. ते हे छोटे छोटे टेंट आहेत, त्यामध्ये फक्त झोपण्यासाठीची जागा आहे आणि वॉशरूम वगैरे सगळे वर आहेत. वॉशरूम समोर डायनिंग एरिया आहे आणि हे समोरचा व्ह्यू आहे पाण्याला लागून सगळा. समोर जिथं ते लाईटिंग दिसते तिथं बोट्स आहेत, वॉटर स्पोर्ट आहे, बोटिंग वगैरे अवेलेबल आहे बाजूलाच. तर 30 बससाठीच्या बुकिंग असतील तर जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही बुकिंग करा. आणि मी इथलं जेवण पण दाखवणार आहे, व्हेज नॉनव्हेज सगळे सर्व प्रकारचं जेवण दाखवणार आहे, तर तेही बघा. इथं गेम्स पण आहेत, तुम्ही गेम्स पण खेळू शकता. ते गेम्स पण दाखवतो तुम्हाला. फायर आणि संध्याकाळी लाईव्ह म्युझिक होणार आहे. त्यामध्ये बॅडमिंटन, आर्चरी, क्रिकेट, आर्चरी बोर्ड आहे समोर. हे सगळे असा ॲटमॉस्फिअर आहे इथला. प्लेट घ्यायच्यात आपल्याला. अशी बटाट्याची सुकी भाजी, त्यानंतरनं स्वीट्समध्ये जिलेबी, नंतरनं ही पनीरची भाजी, नंतरनं ही डाळ आहे, हा राईस आहे, सलाड पण आहे, याच्या गरम गरम चपात्या आहेत आणि ही चिकनची भाजी आहे, वासावरूनच समजली. हे सुक्कं चिकन आहे. अशा पद्धतीत डायनिंग एरिया आहे. लहान मुली बघा कशा बागडत आहेत तिथून. एकदम फुल मजा घेत आहेत. अगर किसी को आता हो साथ में गुनगुनाइए, ठीक है.